नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वाळवणातल्या मिरच्या। तर ह्या ज्या वाळवणाच्या हिरव्या मिरच्या असतात ना, या दह्यात आपण बनवतोय। या जागी तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता, पण दह्याने जास्त छान चव येते। तर अशा सगळ्या अशा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्याला मधून एक काप करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण सगळं असं हे दही टाकून घेणार आहोत। दही तुम्हाला असं पुरेसं पाहिजे, म्हणजे प्रत्येक मिरचीला असं लागलं पाहिजे। आणि कसं आहे ना, मिरचीला आपण आतून असं एक काप करून घेतल्यानंतर त्याच्या आत छान ते शिरतं। आणि सोबतच आपण ह्या दह्यात हळद, धणा पावडर आणि सोबतच आपण टाकणार आहोत जिरेपूड। ह्याच्याने मस्त चव येते मिरचीला। आणि ह्यात आपण टाकणार आहोत पुरेसं मीठ। मीठचं प्रमाण जरा जास्त असावं। म्हणजे कसं आहे ना की जी मिरची आहे ना ती तळल्यानंतर अतिशय चविष्ट लागते। कारण कसं आहे ना, आता जसं आपण याला वाळवायला ठेवणार आहोत ना, तर दही आणि म्हणजे जे पण आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना, त्याच्याने काय होणार आहे की त्याला पाणी सुटणार आहे दह्यामुळे। तर ते मीठची जी चव आहे ना ती फार मस्त लागते शेवटी दही आणि मिठाची। आणि आपण ह्यात जे बाकीचे अगदी नावाला एक ते दोन मसाले जे टाकलेत ना, त्याच्याने पण मस्त चव येते। अगदी प्रत्येक मिरचीला असं भरण्याची गरज नाही आहे, असं छान चोळून घ्यायचं आहे, हाताने छान चोळून घ्यायचं आहे ते मिरच्यांना। आणि मग असं ताटात आहे ना मोकळं मोकळं ठेवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतंय ना की वाळायला पण सोयीस्कर होतं थोडंसं असं। मी ह्या 2 ताटात वाळून घेते, कारण मिरच्या जास्त आहेत, अर्धा किलो या मिरच्या आहेत। तर अर्धा किलो मिरच्यांना जवळपास मला 1 पावच्या वर दही लागलेलं आहे। म्हणून दह्याचं प्रमाण जरा जास्त घेतलं ना तर मिरच्या फार चविष्ट होतात। आणि हे जे उरलेलं असं दही आहे ते सुद्धा आपण वरतून असं टाकून देणार आहोत। आणि याला रंगही खूप सुरेखसा येतो। आणि ह्या मिरच्या वरण भाताबरोबर किंवा असं चवीला ताटात वाढल्या ना खूप मस्त लागतात। अगदी मस्त अशी रोज तुम्ही जेवणात आवर्जून तळणार अशी सुंदर अशी मिरचीची ही रेसिपी आहे। तर इथे मी यांना थोडंसं राहू देते, असं कोरडं होऊ देणार आहे उन्हात। आणि उन्हात कोरडं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या ज्या मिरच्या आहेत ह्या 2 दिवसानंतर अशा प्रकारे वाळल्या आहेत। आणि आता आपण यांना टाकून घेणार आहोत तेलात। तर अशा गरम तेलात तळायच्या आणि ह्यांना लगेचच काढायचं, जास्त फ्राय करण्याची गरज नाहीये। बघा तुम्ही रंग बदलला म्हणजे ही अगदी कुरकुरीत अशी मिरची तळून लगेच तयार होते। आणि जे बाकीच्या मिरच्या आहेत ना त्यांना आपण बंद डब्यात तुम्ही वर्षभर सहज स्टोअर करू शकता आणि ही मिरची खराबही होत नाही आणि चवीला मस्त लागते। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब नक्की करा। तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय। आणि ही रेसिपी नक्की लगेच बनवायला घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।